द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया पुस्तकाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे। या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत। यावरून आता सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे। यावेळी सुप्रिया सुळे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या। पुण्यात सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला। त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। वृत्तपत्रात आलेल्या पुस्तकाच्या बातमीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की राजदीप सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहिले, त्यात एक मोठा दावा केला आहे। हा एक गंभीर विषय आहे ज्याबद्दल मी नेहमी बोलत आली आहे। यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करत आहेत, हे मी वारंवार बोलते आहे। कन्याकुमारी काश्मीर 95% केसेस ईडी, आयटी आणि सीबीआयच्या विरोधी पक्षात आहेत, त्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे। ज्या लोकांवर आरोप केलेत त्याच लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सत्ता स्थापन करते, हे या पुस्तकातही म्हटलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। छगन भुजबळ, संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांचे कुटुंब कशातून गेले हे मला माहिती आहे। मला फडणवीसांना विचारायचं आहे की जेव्हा आर पाटलांवर आरोप झाले त्या फाईलीवरील फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती फडणवीसांनीच लावली। त्यांची मुख्यमंत्री म्हणून सही आहे। त्याच केसमध्ये त्याच फाईलवर ज्याच्या विरोधात फडणवीस होते त्या अजित पवारांना बोलावून ती फाईल दाखवली, हा गुन्हा आहे, त्यांच्यावर खटला भरला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। चित्र अर्थातच आजचं सगळ्यात महत्त्वाचं चित्र हे आहे। आज वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, ती आपण पाहिली की नाही मला माहिती नाही, पण राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय। राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात एक मोठा दावा आलेला आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे, ज्या विषयाबद्दल अनेक वेळा मी स्वतः संसदेतही बोललेले आहे आणि माझ्या अनेक भाषणात आणि तुमच्या प्रत्येकाच्या चॅनलवर मी बोललेले आहे की एजन्सीजचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे। ही गोष्ट मी वारंवार गेले 1.5-2 वर्ष आणि फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, काश्मीर टू कन्याकुमारी तुमच्या चॅनलचा डेटा सांगतो की 95% इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या केसेस विरोधी पक्षावर आहेत आणि विरोधी पक्षावर जेव्हा ज्याचा उल्लेख मी नाही या पुस्तकातही केलेला आहे की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते। हे मी म्हणत नाहीये, मी तर म्हणतच आलेले आहे आणि मी फक्त चॅनल्सवर नाही, मी पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड आईसचा उल्लेख केलेला आहे। आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, ज्याचा उल्लेख आजच्या सकाळचा जे लोकसत्ता आजचा आहे त्याच्यात फ्रंट पेजला बातमी आलेली आहे आणि त्याचबरोबर राजदीप सरदेसाईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा हा रेफरन्स आहे। अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत। मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी आणि ज्यांचा उल्लेख केलेला आहे, दुःख एकाच गोष्टीचं झालं ते वाचताना की या सगळ्या पुरुषांचे पण उल्लेख झाले। मला वाईट एकाच गोष्ट, आणि हे मी खूप मनापासून जड अंतकरणातून म्हणते, त्याच्यात महिलांचाही उल्लेख झालेला आहे। वाईट ह्याचाच वाटलं की अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्या नाही महिलांच्याही मागे कशी लागते आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अदृश्य शक्तीने माझ्या 3 बहिणी वर केलेली आयटीची रेड, एक नाही 5 दिवस, पूर्ण 5 दिवस रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या 3 मोठ्या बहिणी, या तिघींच्या घरी रेड कोणी केली तर अदृश्य शक्तीने केली। एक नाही 5 दिवस त्यांच्या घरी रेड झाली आणि रेड होताना त्यांची नातवंड घरात होती, दूध वेळेवर येत नव्हतं, गन स्टॉकिंग लोक फिरत होते। कधी याचा विचार अदृश्य शक्तीने केलाय की त्या मुलांवर काय वाटत असेल? त्यानंतर भुजबळ साहेबांचं कुटुंब, नवाब मलिकांचं कुटुंब, संजय राऊतांचं कुटुंब, अनिल देशमुखांचं कुटुंब, हे सगळे कशातून गेलेत, त्यांची कुटुंब कशातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे। आणि आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तीने याचं उत्तर द्यावं लागेल
की जेव्हा कैलासवासी RR पाटलांवर सगळ्यांनी मिळून आरोप केला, त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे. आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते, ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे. देवेंद्र फडणवीसांनी खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे. कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही, या राज्याला फसवलं. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या, ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायऱ्या सुरू केल्या. मग त्यांना घरी बोलवून घेतलं. एक तर फाईल घरी आणलीच कशी आणली, तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी, या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील. आणि याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्तीला द्यावं लागेल. सुनेत्रा वहिनींचं पण नाव आहे, सुनेत्रा वहिनींचं पण नाव आहे त्याच्यात. हेच तर दुर्दैव आहे की या पुस्तकामध्ये रेफरन्स असताना सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. आता सुनेत्रा पवारांचा उल्लेख करायची काय गरज होती याच्यामध्ये? महिलांना कशाला आणताय याच्यामध्ये? हा आरोप आहे माझा या सरकारवर. अरे तुमची लढाई राजकीय आहे ना, तर आमच्याशी लढा. आमच्या घरातल्या महिलांवर का तुम्ही आरोप करताय? सुनेत्रा पवारांचं नाव याच्यात घ्यायची काय गरज? माझ्या 3 बहिणी रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांच्यावर रेड करायचं कारण काय? आमच्या घरातल्या महिलांवर हे हल्ले करतात. आणि फक्त माझ्या नाही. कधी विचार केलाय की संजय राऊतांच्या आईला काय वाटलं असेल? कधी विचार केलाय की अनिल देशमुखांचे कुटुंब, नातवंड कशातून गेली आहेत? हीच तर अदृश्य शक्तीची लढाई, आमची लढाई ही स्वाभिमानाची ह्याच्यासाठीच आहे. आणि याच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात ताकदीने आम्ही लढत राहणार. पंतप्रधान मोदी आज वाचलाय का? ह्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की शरद पवारांना जाऊन हे पुस्तकात कोट अनकोट पूर्ण दाखवा माझा कोट. याच्यातच याच पुस्तकात कोट असं लिहिलेलं आहे की हे सगळे ईडी, हे मी म्हणत नाहीये, हा कोट भुजबळ साहेबांचा आहे असं हे पुस्तक म्हणतंय. मी काही म्हणत नाहीये. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की शरद पवारांना 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी नाकार दिला. हे सांगत राहिले की ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा रोष वाढतोय, तुम्ही बीजेपी बरोबर चला. पवार साहेब म्हणाले की मी बीजेपी बरोबर जाणार नाही. हे या पुस्तकात रेफरन्स आहे, तो इथे या कॉलम मध्ये आहे. माझी विनंती आहे सगळ्यांनी हे वाचावं. ताई, एकीकडे तुम्ही असं म्हणजे हे सगळं आज चाललंय, तिकडे दुसरीकडे फडणवीस बोलताना असं म्हणाले की फेक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या फॅक्टरीचे डायरेक्टर तुम्ही आहात. माझी विनंती आहे, माझी देवेंद्र फडणवीसांबरोबर तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही ते म्हणतील ती जागा, आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे या. मी देवेंद्रजींबद्दल अतिशय विनम्रपणे ते म्हणतील तिथे चर्चा ऑन कॅमेरा करायला तयार आहे. यातलं कुठलंही काय जर खोटं असेल तर याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. मला मान्य आहे, तुम्ही असं करा, तुम्ही आता एक RTI टाका, तुम्हाला किती फायली बघायला मिळतील ह्याचं उत्तर मला 15व्या दिवशी द्या. जेव्हा आपण आरोप करतो, अजित पवारांवर पहिला आरोप कोणी केला? देवेंद्र क्रोनॉलॉजीनी जाऊया. माझं आणि त्यांचं, माझं अजिबात म्हणणं नाही की मी म्हणते तेच खरं. लेट्स गो बाय डेटा. क्रोनॉलॉजी काय सांगते की भ्रष्टाचाराचा पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला. मान्य सगळ्यांना. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली का नाही? मुख्यमंत्री म्हणून केली, फायनल अथॉरिटी. मुख्यमंत्री झाल्यावर त्याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या अजित पवारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे अजित पवारांनी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिलेला व्हिडिओ आहे. हे माझा आरोपच नाहीये, मी त्या मीटिंगमध्येच नव्हते, मला कसं कळणार? अजित पवारांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. हे RTI मध्ये फाईल नाही दाखवलेली, अजित पवारांना बोलून देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली, असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर
अजित पवारांचा स्टेटमेंट लाईव्ह सांगलीमधून दाखवलेलं मीही पाहिले, तुम्हीही पाहिलेलं आहे. ताई, सदाभाऊ